जी पाटील आणि प्राचार्या सुमतीबाई पाटील यांना वंदन करते आणि मग मी माझे विचार मांडते. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय व्यासपीठ सर्वांचीच नावं मला माहिती नाही, त्यामुळे मी सन्माननीय सगळ्यांनाच वंदन करते. त्याचप्रमाणे व्यासपीठासमोरील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा व्यक्तींनाही वंदन करते. या हायस्कूलचा स्टाफ आणि इतर काही लोक उपस्थित असतील तर सर्वांना उद्देशून मी आपल्याला नमस्कार करते आणि मी पुढे वळते. सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवा संघ सातारा, बॅरिस्टर पी.जी. पाटील शैक्षणिक प्रतिष्ठान सेवा संघ रौप्यमहोत्सवी वर्ष व सातारा जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज मला प्रज्ञाशील कर्मयोगी प्राचार्या सुमतीबाई पाटील यांच्या संदर्भात विचार मांडण्यासाठी आमंत्रित केलं. ही मला संधी दिल्याबद्दल मी मुख्याध्यापक संघाचे आभार मानते, संयोजकांचे आभार मानते. त्याचप्रमाणे मला इथं आणण्यासाठी पवार सरांनी सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते आणि मी पुढे वळते. या सेवा संघाला मी शुभेच्छा पण देते. त्यांची पुढची वाटचाल जी आहे ती सुद्धा अतिशय भरभराटीची हो. कर्मवीर अण्णांनी आपल्या भगीरथ प्रयत्नाने खेड्यापाड्यातील मुलांसाठी ज्ञानाची गंगा पोहोचवली. खरं म्हणजे परमेश्वरानं पृथ्वी तलावर पाठवलेला शिक्षण क्षेत्रातला हा देवदूतच होता. आज तुम्ही आम्ही जे आहे इथं आहोत ते कर्मवीर अण्णांच्यामुळेच आहोत किंवा यातले बरेचसे रयत शिक्षण संस्थेमधले मुख्याध्यापक आहेत. आणि मग अण्णांनी अशा प्रकारे खेड्यापाड्यातील मुलं आणत असताना त्यांच्यामध्ये त्यांना एक असा अनमोल हिरा सापडला आणि तो म्हणजे बॅरिस्टर पी.जी. पाटील यांच्या रूपाने. अण्णा खरोखर दूरदृष्टी होते आणि त्यामुळं त्यांना माणसं विद्यार्थी ओळखता येत होते. लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे अण्णांना पी.जी. पाटलांच्या मधलं असणारं बुद्धिमत्तेची जी चमक आहे ती चमक त्यांच्या लक्षात आली होती. सुमतीबाई पाटील बद्दल बोलायचं आहे, पण सुमतीबाई पाटील आणि पी.जी. पाटील आपण वेगळंच करू शकत नाही. त्यामुळे सुरुवातीला मी पार्श्वभूमी म्हणून पी.जी. पाटलांच्या बद्दल बोलणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी सुमतीबाई पाटील यांच्याकडे वळणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या कौलापूर या गावचे बॅरिस्टर पी.जी. पाटील त्या शाळेमध्ये ते तिथे शिकत होते. ते 6वी या इयत्तेमध्ये होते आणि त्यावेळेला कर्मवीर अण्णा कौलापूरला सयाजीराव गायकवाड यांचे वकील यांना भेटण्यासाठी ते कौलापूरला गेलेले होते. त्यांची मैत्री होती आणि त्यांची भेट झाल्यानंतर अण्णा कौलापूरच्या शाळेमध्ये गेले. अण्णा मुलं शोधतच होते आणि त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा त्यांचा उद्देश होता. आणि त्या शाळेमध्ये गेल्यानंतर तिथं बालतरंग नावाचं एक हस्तलिखित अण्णांच्या हातामध्ये पडलं. अण्णांनी ते वाचलं आणि त्याच्यामध्ये नाव पांडुरंग पाटील होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी अण्णांनी पी.जी. पाटील आणि त्यांचे वडील त्यांना भेटायला बोलवलं आणि मग त्यांनी पी.जी. पाटलांना विचारलं की तू शिकायला येणार का सातारला, इंग्रजी शिकायला येणार का सातारला. तर त्यावेळेला पी.जी. पाटलांनी लगेच होकार दिला. त्यांच्या वडिलांनी आढेवेढे घेतले नाही. आता प्रश्न आला घरच्यांचा. आता पी.जी. पाटलांच्या घरी कोण होतं तर त्यांची आजी होती, आईची आई होती. त्यांची आई ते 4 वर्षाचे असतानाच तिचं निधन झालेलं होतं. त्यांना 2 मोठ्या बहिणी होत्या आणि एक लहान भाऊ होता आणि अशी 4 भावंडं होती. मृत्यूसमयी त्यांच्या आईनं आपल्या आईच्या हातात हात घेतला आणि माझ्या मुलांचा सांभाळ कर असं वचन दिलं. आता बघा, स्वतःची मुलं सुद्धा आताच्या काळात सांभाळणं शक्य होत नाही.
त्या आजीनं 4 मुलांचा भार उचलण्याचं धाडस केलं आणि ती माई कौलापूरमध्ये आली आणि त्या ठिकाणी या 4 मुलांचा सांभाळ करायला तिनं सुरुवात केली. आणि त्यातलं पांडुरंग हे लाडकं नातवंड होतं. का तर मुलीला पहिल्या 2 मुली झालेल्या होत्या आणि आज पण आपल्याला माहिती आहे की मुलगा हवा ही अपेक्षा असते, वंशाला दिवा हवा. आणि त्यामुळे त्या काळात सुद्धा त्या माऊलीला असं वाटत होतं की माझ्या मुलीला मुलगा झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर आपल्या गावातून 100 किलोमीटर त्या पंढरपूरला गेल्या आणि त्यांनी विठोबाला कौल लावला आणि उजवा कौल दिला विठोबाने आणि त्याला खूप आनंद झाला. आणि त्या परत आल्या आणि थोड्याच काळात त्यांच्या मुलीला पुत्ररत्न झालं आणि त्याचं नाव त्यांनी पांडुरंग ठेवलं. आणि त्यामुळं जवसासायाने झालेलं हे नातवंड त्यांचं होतं. आणि मग कर्मवीर अण्णा गेले घरी आणि त्यांनी सांगितलं की पांडुरंगाला आम्ही सातारला शिकायसाठी नेत आहोत. त्यांना आऊ म्हणत असत. ते आऊ काही तयार झाले नाही, कारण 12-13 वर्षाचं पोर आणि त्याला पाठवून द्यायचं बाहेर शिकायला आणि ते नवसासायाने झालेलं. मग अण्णांनी त्यांची खूप समजूत घातली की अधूनमधून तुम्हाला भेटायला तुमचा नातू येईल आणि मी त्याला शिकायला घेऊन जाते. आणि मग त्यांनी परवानगी दिली. गावकऱ्यांनी पैसे गोळा केले आणि 10.5 रुपये त्यांच्या हातावरती अण्णांच्या ठेवले आणि अण्णा निघाले. आता कौलापूरवरून बुधगावच्या रेल्वे स्टेशनला यायचं होतं, चालत यायचं होतं. अण्णा अनवाणी जात होते. आणि मग बरोबर पीजी पाटील त्यांची ट्रंक, कंदील आणि वळकटी अण्णांनी पीजी पाटलांना खांद्यावरती घेतलं आणि या सर्व वस्तू हातामध्ये घेतल्या आणि चालत ते रेल्वे स्टेशनवरती बुधगावच्या आले. आणि तिथून रेल्वेनं ते साताऱ्यात आले. आणि मग साताऱ्यात आल्यानंतर नगरपालिका शाळा नंबर 3 मध्ये त्यांनी पीजी पाटलांचं नाव दाखल केलं. आणि मग 7वीच्या वर्गामध्ये त्यांचं नाव घातलं. त्यावेळेला 7वीची परीक्षा व्हर्नाक्युलर या नावानं होती. तिथले जे पन्हाळकर सर होते त्यांना सुद्धा पीजींच्या मधली बुद्धीची चमक दिसून आलेली होती की हा मुलगा काही वेगळाच आहे. किंवा निबंध स्पर्धा असू देत, वक्तृत्व स्पर्धा असू देत, त्याच्यामध्ये पण हा मुलगा बाजी मारतो हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि पीजीने सुद्धा अभ्यास चांगल्या प्रकारे केला. आणि त्या परीक्षेमध्ये म्हणजे साधारण 1935ला त्या परीक्षेमध्ये 10 जिल्ह्यामध्ये पीजी पाटील पहिले आले. आणि अण्णांचा उत्साह आणखी वाढला. आणि त्यानंतर मग 8वीला कर्मवीर अण्णांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचं नाव दाखल केलं. आणि मग तिथंही त्यांनी चुणूक दाखवली. म्हणजे कसं हिरा हा कधी झाकून राहतच नाही, तो तळपतच असतो. आणि मग मॅट्रिकची परीक्षा जी आहे ती मॅट्रिकची परीक्षा ते पास झाले. आणि मग आता पुढच्या शिक्षणाचा प्रश्न आला. आता त्यावेळेला आतासारखी महाविद्यालय अगदी काही जवळपास नव्हती. पण अण्णा शोध घेत होते पुढचं शिक्षण काय यांना द्यायचं, पुढचं शिक्षण काय द्यायचं. आणि मग अण्णांनी शोध घेतला आणि अण्णांना जाणवलं की सांगलीच्या वालचंद कॉलेजमध्ये आपण यांना त्याचं नाव द्यावं, कारण त्या ठिकाणी गोकाक सर होते. आणि गोकाक सरांना थोडंसं अण्णा ओळखत होते. चांगल्या प्रकारचे ते शिक्षक आहेत हे अण्णांना माहिती होतं. आणि म्हणून सांगलीला त्यांनी प्री डिग्रीचा प्रवेश जो आहे तो कर्मवीर अण्णांचा त्या महाविद्यालयाने घेतला. गोकाक सरांना वर्षभरामध्ये पीजी पाटलांचे गुण आपोआपच लक्षात आले. त्या वर्षभरामध्ये पीजीने आपल्या भोवती एक वलय निर्माण केले. पीजींची बौद्धिक क्षमता इतकी होती की ते एक पाठी होते. आणि त्यामुळं महाविद्यालयामध्ये कोणी पाहुणे आले आणि त्यांचं प्रास्ताविक जर समजा गोकाक सरांनी केलं किंवा एखादं व्याख्यान गोकाक सरांनी केलं तर तेच व्याख्यान तेवढ्याच वेळेमध्ये पीजी पाटील बोलून दाखवत होते. एवढी बौद्धिक चमक जी आहे ती पीजी पाटलांच्या जवळ होती. आणि त्यामुळं गोकाक सरांना सुद्धा ते जास्त आवडते त्यांचे विद्यार्थी होते.
आणि इतर विद्यार्थ्यांच्या मध्ये पण ते लोकप्रिय होते किंवा एक त्यांचा दबदबा महाविद्यालयामध्ये निर्माण झालेला होता. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धेमध्ये पण ते भाग होते. इंग्लिशवरती त्यांचं प्रभुत्व होतं. आणि मग तेवढं एक वर्ष झालं आणि पुढच्या वर्षी त्यांनी 1942च्या लढ्यामध्ये भाग घेतला आणि एक वर्ष ते तुरुंगवासामध्ये गेले. आणि मग तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा 1943 मध्ये त्यांना परत कॉलेजमध्ये घालायचं. तर त्या काळामध्ये गोकाक सरांचं शिक्षण संस्थेमध्ये काहीतरी मतभेद निर्माण झाले आणि ते तिथून सोडून धारवाडला निघून गेले. आणि मग अण्णांनी काही त्या महाविद्यालयामध्ये पी.जी. पाटलांचं नाव तिथं ऍडमिशन घेतलं नाही आणि त्यांनी पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये पी.जी. पाटलांना घातलं. आणि मग त्या महाविद्यालयामध्ये BA ची डिग्री जी आहे ती डिग्री पी.जी. पाटलांनी संपादन केली. आता पुढं काय, नुसतं BA म्हणून उपयोग नाही किंवा एवढ्यावरच यांना थांबवायचं नाही, त्यांना उच्च शिक्षित करायचं हे ध्येय अण्णांचं होतं. आणि मग त्यांनी परदेशात पाठवायचं ठरवलं, इंग्लंडला पाठवायचं ठरवलं. आणि मग त्यावेळेला नाना पाटलांनी त्यांना सल्ला दिला की त्यांना बॅरिस्टर करा. आणि म्हणून मग 46 ते 51 या काळामध्ये ते इंग्लंडला गेले. आणि मग तिथं गेल्यानंतर BA इकॉनॉमिक्स ही पदवी आणि बार ॲट लॉ ही पदवी त्यांनी तिथं संपादन केली. आणि त्यानंतर ते परत भारतात आले. आता ते जेव्हा भारतात आले त्यावेळेला त्यांना मोठमोठ्या नोकरीच्या संधी चालून आलेल्या होत्या. कारण त्या काळामध्ये बॅरिस्टर होऊन येणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि त्याच्यामुळे खूप त्यांना नोकरीच्या संधी आलेल्या होत्या. आणि अण्णांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला कुठं पाहिजे असेल तुम्ही तिथं नोकरी करा. अण्णांनी काही हट्ट धरला नाही. पण पी.जी. पाटील अण्णांच्या तालमीत घडलेले होते आणि त्यामुळे त्यांनी साफ नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की मी रयत शिक्षण संस्थेमध्येच काम करणार आहे. आणि मग अण्णांना आतून आनंदही झाला असेल की आपल्या संस्थेमध्ये जर यांनी काम केलं तर आपली संस्था आणखी नावारूपाला येईल. त्यांना ट्युटरची नोकरी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये अण्णांनी दिली. दरम्यानच्या काळात ते गोकाक सर जे आहे ते राजाराम कॉलेजमध्ये बदलून आले होते. आणि त्यामुळं पी.जी. पाटील त्यांना भेटायला गेलेले होते, अजूनमधून त्यांना भेटत होते. गोकाक सर पण फिरायला जाताना त्यांना बरोबर घेऊन जात होते, त्यांच्याशी गप्पा मारत होते. आणि त्या काळामध्ये गोकाक सरांनी सुमतीबाईंच्या बद्दलची वाच्यता त्यांच्याजवळ केली की अशी हुशार विद्यार्थिनी आहे ती आमच्या कॉलेजमध्ये आहे. असं थोडीशी पुसटची ओळख गोकाक सरांनी पी.जी. पाटलांना दिलेली होती. आणि मग गोकाक सर एकदा कॉलेजमध्ये गेलेले असताना त्यांना कॉलेजचा अंक हातात पडला आणि त्या अंकामध्ये एक लेख होता आणि त्या लेखावरती नाव होतं सुमतीबाई चव्हाण. आणि मग त्यांनी औत्सुक्यानं तो लेख वाचला आणि त्यांना तो लेख आवडला आणि थोडीशी जिज्ञासा त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. आणि त्यानंतर ते सातारला आल्यावर अण्णा म्हणाले पांडुरंग तुझ्या लग्नाचं बघायला पाहिजे. तर त्यावेळेला त्यांनी धाडस केलं आणि त्यांनी सांगितलं की कोल्हापूरची जी सुमती चव्हाण जी आहे तर तिचा आधी तुम्ही हे करा म्हणून, तिच्याकडे तुम्ही तेच तर अगोदर पहा म्हणून. मग कोण आहे काय आहे त्यांनी सांगितल्यानंतर अण्णा म्हटले तो तर माझा वर्गमित्र होता आहे आणि त्यामुळं काहीच अवघड नाही. आणि अण्णा कोल्हापूरला गेले, ते त्यांना भेटले आणि त्यांना सांगितलं की असा असा मुलगा आहे. गोकाक सरांनी ही शिफारस पत्र दिलं त्यांच्या वडिलांना. आता हे जे त्यांचे वडील जे होते ते डॉक्टर होते, सधन कुटुंब होतं त्यांचं, आर्मीमध्ये ते डॉक्टर होते, आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली होती, बंगला होता, गाडी होती, मुलीला खूप काही त्रास नव्हता, लाडाकोडात वाढलेली त्यांची मुलगी होती. आणि मग जेव्हा अण्णांनी सांगितलं की मुलगा जो आहे तो मुलगा शिक्षण आहे आणि मुलाचं शिक्षण आणि त्याची खादीचे कपडे हीच त्याची संपत्ती आहे, अण्णांनी त्यांची ओळख करून दिली. गोकाक सरांचंही पत्र आलं आणि त्याच्यामुळं त्यांच्या वडिलांनी आपली मुलगी
पी.जी. पाटलांना द्यायचं ठरवलं आणि हे लग्न ठरलं. आता या सुमतीबाई पाटील बद्दल गोकाक सरांनी काही त्यांना निरीक्षणे लक्षात आलेली होती की कॉलेजमध्ये एक हुशार विद्यार्थिनी म्हणून त्यांचा नावलौकिक होता आणि त्या केवळ हुशारच नव्हत्या तर खेळामध्ये सुद्धा त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये टेनिस, बॅडमिंटन आणि खो खो या खेळामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं प्रावीण्य संपादन केलेलं होतं. अशी ही त्यांची लाडकी विद्यार्थिनी होती. आणि एकदा त्यांनी सेमिनार पेपर करायला सांगितला आणि सुमतीबाईंनी पेपर तयार केला आणि तयार केल्यानंतर गोकाक सर त्यांना म्हणाले की तुम्ही पेपर वाचून दाखवा वर्गात. तर त्यांनी नकार दिला. म्हणजे त्यांनी बराच आग्रह केला पण त्या नाहीच म्हणत. शेवटी त्यांनी विचारलं कारण काय आहे. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझा आवाज जो आहे तो आवाज माझा बारीक आहे. शेवटच्या मुलापर्यंत बेंचपर्यंत माझा आवाज काही पोहोचू शकणार नाहीये आणि त्यामुळे मी करत नाही. तर ते म्हटले आपण मायक्रोफोनचा वापर करू आणि तू ते बोललंच पाहिजेस. आणि मग त्यांना जाणवलं की आता आपल्याला बोलणं भाग आहे आणि म्हणून त्यांनी होकार दिला आणि त्या मायक्रोफोन न घेता त्यांनी वर्गामध्ये तो सेमिनार पेपर वाचला. शेवटच्या बेंचपर्यंत तो ऐकून गेला. अशा या सुमतीबाई पाटील थोड्याशा लाजाळू आणि नाजूक वेलीसारखं त्यांचा शरीर बांधा होता. गौरवर्ण, नाकी डोळी नीट आणि एक खानदानी शालीनत्व आपण म्हणतो ते त्यांच्यामध्ये होतं. अतिशय नम्र, सोजवळ, सात्विक अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं आणि अशा या दोन व्यक्तिमत्वांना एकत्र आणण्याचं काम गोकाक सर आणि कर्मवीर अण्णा यांनी केलं. परमेश्वरानं खरोखरच या पृथ्वी तलावरती शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी या दोन पती पत्नींना खरोखर घडलेलं होतं असंच म्हणावं लागेल. कारण असे पती पत्नी न भूतो न भविष्यती झालेले आहेत. ते अजरामर झालेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा असं आपल्याला कधी पाहायला मिळणार नाही. तर अशा प्रकारे या दोघांचं लग्न कर्मवीर अण्णाने ठरवलं आणि मग ते करायचं कुठं तर जमिनीच्या बागेत की जिथं वसतिगृहही होतं आणि त्या ठिकाणी हे लग्न सोहळा पार पाडायचं ठरवलं गेलं. तिथं मोठ्या झाडाखाली वडाच्या हा लग्न सोहळा पार पाडायचं ठरलं आणि नेमकं त्याच दरम्यान अण्णांना दुखापत झालेली होती आणि त्यांच्या हाताची 2 पेरं जी आहे ती तुटलेली होती आणि मग लग्नाला जाऊ नका असा अण्णांना सल्ला जाधवांनी दिलेला होता कोल्हापूरचा. पण अण्णा म्हणाले की नाही मला गेलंच पाहिजे, माझ्या मुलाचं लग्न आहे. अण्णांचं खरं म्हणजे पी.जी. पाटील मानसपुत्रच होते आणि मग अण्णा त्या परिस्थितीमध्ये सुद्धा लग्नाच्या समारंभाला हजर राहिले. त्यांनी सगळ्यांची चौकशी केली, आदरातिथ्य केलं, विवाह सोहळा पार पडला आणि मग अनेकांची भाषणं झाली. वधूवरांचंही भाषण झालं, अण्णांचंही भाषण झालं आणि अण्णा त्या भाषणामध्ये म्हणाले की आता दोघांनी एम.ए.चं शिक्षण पूर्ण करावं आणि त्याच्यामध्ये नवऱ्या मुलीला पहिला नंबर मिळवावा. आणि मग सगळेजणच हसले आणि मग त्या दोघांचा प्रवेश अण्णांनी एम.ए. साठी पुण्यामध्ये घेतला आणि एम.ए. करण्यासाठी ते दोघं पुण्यामध्ये गेले आणि मग अभ्यास केला आणि दोघं पास झाले आणि त्याच्यामध्ये पी.जी. पाटील प्रथम आले आणि सुमतीबाई पाटील या दुसऱ्या आल्या. आणि मग ते आल्यानंतर शिवाजी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून ते दोघं रुजू झाले आणि शिवाजी कॉलेजच्या त्या प्रांगणामध्ये इंग्लिश विभागाला एक उजाळा आला. खरं म्हणजे त्या काळामध्ये ज्यांनी पी.जी. पाटील आणि सुमतीबाई पाटील यांच्या शिक्षणाचा लाभ घेतला असेल ते खरोखरच भाग्यवान असं मी म्हणते. मला वाटतं व्यासपीठावरील किंवा समोरील काही व्यक्ती त्यांचे विद्यार्थी असतील आणि त्यांचा अनुभव घेतला असेल. म्हणजे शिवाजी कॉलेजचा तो काळ जर आपण म्हटला तर तो मंतरलेले दिवस होते, मंत्रमुग्ध होणारे ते दिवस होते. आणि या दोघांनी आपली मोहिनी आपल्या विद्यार्थ्यांवरती घातलेली होती आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं जे काही काम आहे ते काम या दोघांनी केलेलं होतं. आणि त्यामुळं सुमतीबाई पाटील तर एक सरस्वतीचं रूप होतं आणि त्यामुळं सरस्वतीच्या वीणेचा झंकार आणि पांडुरंगाचा गजर यांचा बरसात जी आहे ती शिवाजी कॉलेजमध्ये निर्माण झाली आणि त्यातून
त्यांच्या या विद्वत्तेच्या सुवर्ण किरणाने अनेक विद्यार्थी जे आहेत ते अनेक विद्यार्थी घडले आणि खरोखर त्या काळामध्ये केवळ सातारा, सांगली, कोल्हापूरच नाही तर विदर्भामधून संपूर्ण महाराष्ट्रामधून विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आलेले होते. काय काळ होता बघा तो, की साताऱ्यासारख्या ठिकाणी पुण्या, मुंबई सारखे सुद्धा विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आले आणि या दोघांनी त्या विद्यार्थ्यांसाठी आपलं आयुष्य वेचलं आणि मग विद्यार्थी या दोघांची तुलना पण करत असत. पी.जी. पाटील म्हणजे चैतन्याचा धबधबा आणि सुमतीबाई पाटील म्हणजे मंदिरात ठेवणारा नंदादीप. एक जण होता तो खळखळता झरा आणि सुमतीबाई पाटील होत्या ती संत कृष्णामाई. पण दोघांचंही अध्यापन कौशल्य जर आपण पाहिलं तर दोघांचंही अध्यापन कौशल्य हे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं होतं. पी.जी. पाटील शिकवत असताना अवांतर विषयांचा सुद्धा त्याच्या ठिकाणी उल्लेख करत असत आणि कित्येक वेळेला विद्यार्थ्यांना ते फॉरेनची सफर करून आणत असत. किंवा नाटकं शिकवत असताना, शेक्सपियर शिकवत असताना किंवा इतर नाटकं शिकवत असताना पात्र ते डोळ्यापुढं म्हणजे ती रंगवत असत, जसं काही ती पात्रच बोलतायत असं विद्यार्थ्यांना वाटत. आता क्लिष्ट विषय मात्र सुमतीबाईंच्याकडे होते आणि तरी सुद्धा त्या अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्या मंजूळ आवाजात माधुर्यानं त्या आपल्या विषय मांडत असत. शेवटच्या बेंचपर्यंत आवाज जात असेल कारण पिन ड्रॉप सायलेन्स असेल आणि मग तो जो विषय आहे तो विषय विद्यार्थ्यांना समजावून सांगणं, पॉइंट टू पॉइंट शिकवणं, त्यांना नोट्स देणं, त्यांना प्रश्न देणं आणि आपला सिलेबस वेळेत पूर्ण करणं हे सुमतीबाईंचं तत्व होतं. आणि अशा प्रकारे हे दाम्पत्य शिवाजी कॉलेजमध्ये ज्ञानदानाचं जे काही काम आहे ते ज्ञानदानाचं काम हे करत होतं. आणि त्याच्यानंतर 59 मध्ये कर्मवीर अण्णांचं निधन झालं आणि 59 जून मध्ये या दोघांनी MA डिपार्टमेंट जे आहे ते शिवाजी कॉलेजमध्ये ते सुरू केलं. BA जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेला तो रिझल्ट 100% लागलेला होता. इंग्लिश सारख्या विषयामध्ये 100% निकाल लागणं हे त्या